श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे दर्श अमावस्या, शनी अमावस्या, त्याचबरोबर कार्तिक अमावस्या. तर कार्तिक अमावस्येला अनन्यसाधारण असं महत्त्व मानलं जातं. त्यामुळे आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपण जर नाही कार्तिक एक महिनाभर अंघोळ केली लवकर उठून, तर तरीही आपण जर अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आवर्जून आपल्याला घालायच्या आहे, कारण अमावस्येच्या दिवशी पवित्र स्थानी किंवा नदीवरती किंवा एखाद्या तीर्थस्थानी अंघोळ करण्याला असं खास विशेष महत्त्व मानलं जातं. त्यामुळे आता या धावपळीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना शक्य नाही, तर आपण अशा काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली तर नक्कीच आपल्याला त्या पवित्र ठिकाणी स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे की ज्याने आपल्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल, सर्व दारिद्र्य, दुःख, गरिबी निघून जाईल. तर दर्श अमावस्या म्हणजे शनी अमावस्या 30 डिसेंबरला शनिवारी 10:30 सुरू होणार आहे आणि रविवारी सकाळी 11:51 असणार आहे. तर आपल्याला हा उपाय तुम्हाला जमलं तर शनिवारी करा. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रविवारलाही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, कारण की रविवारची ही अमावस्या ही सूर्यानी बघितलेली आहे. त्यामुळे आपण दोनही दिवशी हा उपाय आवर्जून करू शकतो. तर कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, शनी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक पवित्र तिथी असून ती भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत विशेष महत्त्वाची मानली जाते. विशेषतः शेवटची शनी अमावस्या ही वर्षातील एक महत्त्वपूर्ण संधी असते, ज्यामुळे व्यक्ती आपले पाप कर्माचे प्रायश्चित्त करू शकतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त करू शकतो. तर बघा, शनी अमावस्याचे महत्त्व. पुण्यप्राप्ती. या दिवशी उपवास आणि भगवान विष्णू देवांची पूजा केल्याने सर्व पापांचा, संकटांचा नाश होतो आणि आपला आत्मा हा शुद्ध होत जातो. शनिदेवांची कृपा. शनीच्या दोषामुळे जीवनात अनेक प्रकारचे अडचणी येत असतील तर या दिवशी उपाय केल्याने शनी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात. आध्यात्मिक उन्नती. शनी अमावस्येच्या उपवासामुळे व्यक्तींचे मन आणि आत्मा शांत होतो, ज्यामुळे भक्तांचा आध्यात्मिक विकास होत जातो. तर आता आपल्याला कोणत्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे ती म्हणजे काळे तीळ. कारण काळ्या तिळाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप जास्त प्रमाणात क्षमता असते. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्याने शरीरावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर असलेली जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते ती दूर होते. वास्तुशास्त्रानुसार हे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास अत्यंत खास विशेष उपयुक्त ठरते. म्हणून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. उद्या टाकू शकता, परवा टाकू शकता. त्याचबरोबर काळे तीळ हे शनी ग्रहाशी संबंधित मानले जातात. जर शनीची 7.5 किंवा 7.5 असेल तर काळ्या तिळाने अंघोळ केल्याने शनीचा अशुभ प्रभाव हा कमी होतो. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. आर्थिक अडचणी हळूहळू करून कमी होत जातात. काळ्या तिळाचा आध्यात्मिक ऊर्जा वाढविण्यासाठी वापर केला जातो. अंघोळीनंतर मानसिक शांती मिळते आणि एकाग्रता आपली सुधारत जाते. त्याचबरोबर दुष्ट दोषांचा नाश होतो. जर एखाद्याला दुष्ट लागली असेल तर काळ्या तिळाने अंघोळ केल्याने दुष्ट होते
वास्तुशास्त्रानुसार काळे तीळ वाईट शक्तींना नष्ट करतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार निर्माण करतात. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर घरातील सदस्यांनी प्रत्येक व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी. तर आता अंघोळ कशी करावी, तर आपल्याला एका बकेटीमध्ये पाण्यात 1 चमचाभर काळे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाका, नसेल तर 1 चमचाभर गुलाबजल टाका किंवा दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचाभर टाकायचं आहे. त्यानंतर स्नान करताना मनात शनी महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला. तर तो मंत्र असा आहे, ओम शैनेश्वराय नमः. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्याला शुद्धतेची भावना ठेवून अंघोळ करायची आहे. किंवा ज्यांना नाही मंत्राचं पठण करता आलं त्यांनी ओम शनी देवाय नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे. लक्षात असू द्या, कोणत्याही प्रकारचे वाईट विचार किंवा अपशब्द आपल्याला उद्याच्या दिवशी घरामध्ये टाळायचे आहे. गरिबांना किंवा प्राण्यांना त्रास द्यायचा नाही या दिवशी आपल्याला. कारण या दिवशी आपले पितर, आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात. तर त्यासाठी आपल्याला मुक्या प्राण्यांना किंवा आपल्या दारावरती कोणी आलं तर त्यांना रिकामे हाताने आपल्याला पाठवायचं नाही. काही ना काहीतरी आपल्याला दान करायचं आहे उद्याच्या दिवशी. कुत्र्याला, गाईला किंवा कावळ्याला काही ना काही आपल्याला खाऊ आवर्जून घालायचं आहे. गरिबांना किंवा प्राण्यांना त्रास देखील या दिवशी आपल्याला चुकूनही द्यायचा नाही. शक्य झाले तर या दिवशी गरीब लोकांना दानधर्म करायचा आहे. ज्यांना खायला थोडं अन्न पाणी द्या. इतर त्यांना लागणाऱ्या गोष्टी द्यायच्या आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता, म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार उद्याच्या दिवशी आपण दान करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मुलांनाही चांगलं बोलायचं आहे. वेडवाकडं आपल्या तोंडून शब्द जाणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे. घरामध्ये शांतता पाळायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.